बिरबल, ते अयान आणि मेहर आहेत का? ते अस्वस्थ दिसतायत. चला महाराज, आपण त्यांना विचारूया. तुम्ही दोघे असे चिंतेत का दिसताय? महाराज, आमच्या नातेवाईकांनी लग्नासाठी आम्हाला एक मोठी रक्कम भेट म्हणून दिली आहे. आम्हाला ती कुठेतरी पण आम्ही गुंतवायची. सुरुवात कुठून करायची? काळजी करू नकोस, बिरबल तुला मदत करेल. तर सांग मला, काय तुला बागकाम करायला आवडतं का? अरे, पण बागकामाचा गुंतवणुकीशी काय संबंध आहे? मी तुला दाखवतो. संपत्ती वाढवणे म्हणजे बागकाम करण्यासारखेच आहे. चला, आपण ही रोपे लावूया. नक्की. आपण काही कुंड्या आणूयात. काही हरकत नाही. आपण त्याऐवजी ही मोठी कुंडीच वापरूया. पण त्यांची वाढ नीट होणार नाही. यातलं एक जरी रोप सडलं तर सगळी रोपं खराब होतील. यांना वेगळंच ठेवलेले बरे. बरोबर म्हणालीस तू. प्रत्येक रोपटं हे एका ध्येयासारखं असतं, ज्याला स्वतःचा वेळ आणि नियोजनाची गरज असते. पण कोणती योजना निवडायची? प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश, पाणी आणि वेळ लागतो. काही योजना तात्काळ गरजांसाठी अल्प मुदतीचा परतावा देतात, तर इतर योजना मोठ्या नफ्यासाठी दीर्घ मुदतीत सातत्याने वाढत राहतात. आणि नेहमी आकस्मिक तरतूद तयार ठेवा, जेणेकरून अनपेक्षित घटनांमुळे तुमच्या प्रगतीला बाधा येणार नाही. आपल्या स्वप्नांची योजना विचारपूर्वक बनवा आणि धीराने त्यांची काळजी घ्या. आणि तेव्हाच आपल्या गुंतवणुकीची बाग पूर्णपणे बहरेल. आणि आपण आपल्या समृद्धीच्या बागेचा आनंद घेऊ.